नमस्कार मंडळी, मी मीरा. मीरा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण झणझणीत चमचमीत जास्तीत जास्त दिवस टिकणारी दही मिरची बनवणार आहोत. खूप सोपी, झटपट आणि चवीला फार उत्तम ताटाची शोभा वाढवणारी दही मिरची आज आपण बनवूया. दही मिरची बनवण्यासाठी इथे मी घेतलेल्या आहेत खूप साऱ्या हिरव्या मिरच्या. आता मिरच्या घेताना ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर मिरची घेताना तुम्ही तिखट मिरची घ्या. तिखट मिरची ना काळ्या रंगाची असते आणि ही जी मी मिरची घेतलेली आहे ना ही जरा कमी तिखट आहे. हे बघा, ही मिरची कमी तिखट असते आणि याच्यामध्ये मिरची काळ्या रंगाची असते, ती थोडी जास्त तिखट असते. आता ही मिरची ना मी 2 ते 3 पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता धुवून घेतलेली मिरची एका सुती कापडाने कोरडी करून घेऊया. हे बघा, मस्तच आपली मिरची इथे कोरडी करून झालेली आहे. आता ना आपण एक एक मिरची घेऊ आणि मस्त ती बारीक चिरून घेऊ. हे बघा, याच पद्धतीने मी सगळ्या मिरच्या चिरून घेत आहे. एक भाकरी तुम्ही जास्त खाल अशी ही मिरची आहे. एकदा तुम्ही नक्कीच बनवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झणझणीत आणि गावरान रेसिपीज असतात. मस्तच सगळी मिरची मस्त इथे चिरून झालेली आहे. आता आपण कढई घेऊ. आता आपल्याला ना दही मिरची शिजवून घ्यायची आहे. कढईमध्ये आधी आपण थोडंसं तेल घेऊ. तेल आता छान गरम झालेलं आहे. आता आपण जिरे घेऊ. मस्तच तेलामध्ये जिरे छान फुलले की आपण चिरून घेतलेली मिरची घेऊ. मस्तच आता आपल्याला ना ही मिरची छान मिक्स करत 3 ते 4 मिनटं छान परतून घ्यायची आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनेलला नक्की सपोर्ट करा. मस्तच हे बघा, 2 ते 3 मिनटं छान मी मिरची एकसारखं मिक्स करत छान परतून घेतलेली आहे. इथे आपली 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. आता ना आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले घेऊ. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घेऊ. कारण मिरची घेताना मी कमी तिखट मिरची घेतलेली आहे म्हणून थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे. कारण मिरची आधीच तिखट असते, आपल्याला जास्त लाल तिखट घ्यायचं नाही. नॉर्मल लाल तिखट मी घेतलेलं आहे. आता आपण हे मस्त छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून फक्त आपल्याला हे अर्धा मिनटं परतून घ्यायचं आहे. मस्तच छान हे परतलेलं आहे. आता आपण ना 1 वाटी फ्रेश ताजं दही घेऊ. मस्तच आता आपण ना दही याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आता दही मिक्स करताना ना गॅस एकदम स्लो ठेवायचा, नाहीतर 1 मिनिटासाठी बंद करायचा. तर मी ते एकदम स्लो गॅस ठेवलेला आहे आणि आपण दही मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, मस्तच आता ना आपण याच्यावरती एक झाकण ठेवू आणि ही मिरची दह्यामध्ये 5 ते 6 मिनटं मस्त शिजून घेऊ. 5 ते 6 मिनटानंतर एकदम झणझणीत, चमचमीत, चविष्ट दही मिरची बनून तयार होते. खूप सोपी, झटपट रेसिपी आहे आणि चवीला फार उत्तम. एकदा तरी नक्कीच बनवा. बनवली तर कमेंट करून सांगा कशी झाली आहे. मस्तच हे बघा, 5 ते 6 मिनटानंतर दही मिरची बनवून तयार झालेली आहे. मस्त आणि तेलसुद्धा सोडलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घेऊ. आधीच जर मीठ घेतलं असतं तर आपण दही जेव्हा टाकलं असतं तेव्हा दही आपलं फुटलं असतं. म्हणून आता आपण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मीठ मिक्स करून घेणार आहोत. चला, आता आपण हे छान मिक्स केलेलं आहे. छान मिक्स करून घेऊ. अस्सल झणझणीत महाराष्ट्रीयन पद्धतीने दही मिरची बनवून तयार झालेली आहे. तुमच्याकडे अशी दही मिरची बनवली जाते का? कमेंट करून नक्की सांगा. मस्तच आपली झणझणीत चमचमीत दही मिरची फक्त 10 मिनिटात बनवून तयार होते. ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत फार उत्तम लागते. पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.